अरे परमेश्वरा, अरे पांडुरंगा, हे काय केलंस? अरे 1 महिन्याखाली मी याची बट्टी करून बी बियाणं घेतलं, शेतामध्ये पेरलं. मला खूप आनंद वाटला की आता धान येईल आणि माझ्या कर्जाला थोडाफार मदत होईल. पण काय करणार, सगळं हरणानं सशानं खाऊन टाकलं. हो दादा, माझं पीक आलेलं ईदभर पीक आलेलं ते खाल्लं सशानं. काय करावं, काही सुचत नाही मला. काय झालं रडायला? अरे बाबा बघ, 1 महिन्याखाली धान पेरलं होतं, होय होय ईद आलं होय. आणि सगळं हरणानं सशानं खाऊन टाकलं रे दादा. अरे रडू नको रडू नको, काय करू? जरा धीर धर धीर धर. अरे मी होतो की पेरताना, होताच की बाबा, खर्च 20-30 हजार केलता. अरे लय खर्च केला लय. पण आता घाबरू नको, हा. मी एक तुला सल्ला सांगतो. सांग बाबा जरी सांग. तुझ्या शेतातील धान हरणानं सशानं खाल्लं असेल हा हा. तर याच्यावर एक उपाय आहे. कोणता उपाय आहे बाबा? हॅलो फॉरेस्टला फोन करायचा. बरं 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 बरं. हा टोल फ्री नंबर आहे, हा, हा. कधी लावा. बरं बरं. 24 तास हा. सेवा होय आहे. होय, आई पुस्तकं दिलेत ना होय, या हा, हा, पुस्तकात बी हा. आलं. होय, याच्यावर बी नंबर होय. आहे. होय, लय. 1926 हा नंबर आहे. बरं बरं बरं. त्याच्यावरती फोन करायचा. हा, हा. तिकडून फॉरेस्ट खात्याचे अधिकारी बोलतील. बरं, बरं. त्या साहेबांना तुझं नाव सांगायचं, हा, हा. तुझं गावाचं नाव सांगायचं, बरं, बरं. तालुका जिल्हा सांगायचा. होय सांग. तू माहिती दिल्याच्या नंतर साहेब तुझ्या गावात येतील, हा, हा. पंचनामा होईल होय की. आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा फुलाची पाकळी तुला मदत होईल. होय बाबा, होय मदत होय. करतात बर का. बरं बरं बरं. असं करतो. आता हा. एक सांगतो, हा, हा. तू म्हणलास हरणाने खाल्लं धान, होय की. सशाने खाल्लं, होय की. माकडं त्रास द्याल्यात, वानेर त्रास द्याल्यात. होय की. आता ही वन्य प्राणी राहतात कुठं? जंगलामध्ये. जंगलामध्ये. होय का? इकडे यायचं कारण एकच, हा, हा. त्याच प्रमाणात वृक्ष तोड व्हायला लागली. होय. आपण जंगल तोडली आणि हा. सिमेंटचे बंगले उभा केली. होय, होय, होय. मग त्यांचं राहण्याचं, वन्य प्राण्याचं राहण्याचं ठिकाण उद्ध्वस्त झालं. हा, तरात द्यायले परवा आमच्या वाडीवर हा. लोक म्हणाले बिबट्या आला बिबट्या आला. जंगल जर आपण सांभाळली, की. वन्य प्राणी त्यांच्या ठिकाणी सुरक्षित राहतील, होय, होय, होय. आपण आपल्या ठिकाणी सुरक्षित राहू. म्हणजे वृक्षतोड थांबली पाहिजे. वृक्षतोड थांबली पाहिजे. आपण कसं हा. आहे, काही आजकाल का नाही हा. माकडं त्रास करायलेत म्हणून झाड बी तोडायले तो. पूर्वी काय होतं, एक मूल एक झाड लावायचं होय होतं. की, होय की. आता आपल्यावर वेळ का आली, हा. एक मूल 3 झाडं लावावं लागणार. हा. अवकाशातील विषारी असा कार्बन डायऑक्साईड, हा हा जो की सजीव प्राण्याच्या जीवनाला हानिकारक आहे, हा. तो विषारी असा कार्बन डायऑक्साईड ही झाडं शोषण करतात. हो, होय, आणि होय. सजीव प्राण्याला, तुम्हा आम्हाला मानव प्राण्याला जीवन जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन हा. झाडं देतात. होय. आता माकडाचा उद्रेक होतो, होय. मग झाडं तोडल्यामुळं हा, हा. ती माकडं पुन्हा गावात घुसतील ना. होय, होय. आपल्या घरापर्यंत माकडे यायला लागली. हा. समजा झाडं जर नष्ट झाली, हा. वृक्ष नष्ट झाले, अरे गुदमरून मरावं लागल, श्वासोश्वास घ्यायला अडचणी होत त्याला. हा, ते- कटर घेऊन फिरणारी माणसं, हो, हो, हो. त्यांनी तर लयच झाडं तोडायला लागले. होय की, होय की. त्यांनी जर तोडत असतील हा, हा. तर 1926 ला फोन करायचा हा. आणि माहिती द्यायची. होय, होय, होय. कायद्यानं गुन्हा आहे. गुन्हा आहे, गुन्हा आहे वृक्ष काय तोड करणं म्हणजे हा, हा. जी आताची झाडं जी आहेत, हा. आपल्या आजोबा पंजोबांनी हा, होय की, लावली, होय की. त्या झाडांना जपणं काळाची गरज आहे. हा. पिढ्यान पिढ्या ही झाडं जगली पाहिजेत. बरोबर आहे. कोरोना मध्ये बघाय नाहीस का? अरे बाबा. कशी लोक पटापटा मेली राव. कृत्रिम ऑक्सिजन ऑक्सिजन मिळालं. किती दिवस पुरणार आहे? हा. नैसर्गिक ऑक्सिजनच महत्वाचा आहे. हा, बरोबर आहे, त्याच्यासाठी बरोबर आहे. झाडं लावावी लागतील हा. आणि झाडं जागवावी लागतील. वृक्षतोड थांबावी म्हणून आमचा कलापथकाचा प्रयत्न आहे. कुठलाही आळस न करता तर आम्ही या वारीमध्ये कार्यक्रम करत आहोत. धन्यवाद. हे दिलीप ढगे, लातूरला राहतो. परवा मी पुण्याला हडपसर या ठिकाणी भरत जाधवच्या हस्ते खूप मोठा मला पुरस्कार पण मिळालेला आहे. वा आधान मराठी मूवी रिलीज झालेला आहे. बरेच असे सिरियल पण आहेत. करामती बायनी आहे, तुला बघतेरा आहे. माझं नाव नितीन कांबळे. लातूर या ठिकाणून आम्ही हे सर्व कलावंत मंडळी आलेलो आहोत. वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुणे ते पंढरपूर ज्या ज्या ठिकाणी पालखीचा विसावा आहे, ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणी वन विभागाची जी माहिती आहे, जे की झाडे लावा झाडे जगवा, ही माहिती आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, छोट्याशा पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही वारकरी बांधवांना देत आहोत. स्वच्छतेचा संदेश असेल, लेख वाचवा देश वाचवा हा संदेश असेल, असे अनेक विषय आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून सादर करत आहोत. सरांना मी धन्यवाद देतो
की आपण भेटलात, आनंद वाटला. जय हरी रामकृष्ण. अरे बाबा बघ तुझ्या उघड्या डोळ्यानं पेरणी करत असताना तू बांधावर होता. संपतराव तू पेरलाच, आता तुझं धान लय उगवत म्हणलो की